या यूट्यूब चॅनेल मार्फत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय ऑनलाईन भजन स्पर्धा व जिल्हास्तरीय गणेश दर्शन स्पर्धा या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ त्या ठिकाणी संपन्न होत आहे। काही वेळातच या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत। प्रमुख अतिथींचे काही क्षणात या ठिकाणी आगमन होईल व त्यानंतर आपण या सोहळ्याला या ठिकाणी शुभारंभ करणार आहोत। आपणा सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। चॅनेलच्या माध्यमातून आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय ऑनलाईन भजन स्पर्धा व जिल्हास्तरीय गणेश दर्शन स्पर्धा या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित आजचे मान्यवर सन्माननीय श्री प्रभाकरजी सावंत साहेब या जिल्ह्यातील व या परिसरातील एक आमचा आदरणीय नाव। त्याचप्रमाणे आजच्या या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आहेत पंचायत समिती सदस्या सन्माननीय सौ सुप्रियाताई वालावलकर मॅडम यांनाही मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो। तसेच या गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री सुहासजी परब साहेब यांनाही मी व्यासपीठावर निमंत्रित करतो। तसेच गुरुकुल अकॅडमीचे संचालक आदरणीय श्री ढोलुकसे सर यांनी कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे। तसेच सामाजिक कार्यकर्ते आदरणीय पांडुरंगजी मालवणकर साहेब आपणही व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे। कोकण उत्सव लाईव्ह या चॅनेलचे सर्वेसर्वा आदरणीय नागेशजी आंबोजकर साहेब आपणही कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे। आज घटस्थापना आहे आणि या नवरोत्सवाची आज सुरुवात होत आहे। आई देवी महाकाली, आई देवी महासरस्वती व श्री आई देवी महालक्ष्मी यांचा 9 दिवस चालणारा हा जागर नवरात्रोत्सव हा 9 दिवस चालणारा कार्यक्रम अर्थातच आई दुर्गा देवीची 9 रूपांमध्ये पूजा करण्याचा उत्सव असतो आणि या उत्सवाची आजची पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीच्या या संध्यासमयी आपण कोकण उत्सव लाईव्ह आयोजित या जिल्हास्तरीय ऑनलाईन भजन स्पर्धा व जिल्हास्तरीय गणेश दर्शन स्पर्धा या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत। या सोहळ्याला उपस्थित आपण सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। सर्व स्पर्धक व सर्व विजेते आपण सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। कोकण उत्सव लाईव्ह या चॅनलचे संचालक सर्व मंडळी डॉक्टर पूर्णेंदू सावंत सर, डॉक्टर राहुल सुतार, अभिजित राणे, त्याचप्रमाणे प्रसाद रेगेजी, प्रज्योत केळुसकर, अमरेश कदम, समीर पेडणेकर, गौरव नागझरकर, अक्षय दळवी, जयेंद्र धामनसकर हे या सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। मित्र हो, गेले 1.5 वर्ष आपण कोरोनाच्या या प्रादुर्भावामध्ये कोरोनाशी लढा देत आहोत आणि या लढा देत असताना आपण अनेक जवळच्या व्यक्तींना आपण गमावलेलं आहे। अनेक स्मृती आज आपल्या सोबत आहेत आणि अशा वेळी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय कैलासवासी सुतार सर यांचं हे जुलै महिन्यामध्ये दुःखद निधन झालं। सर्वप्रथम आपण त्यांना 2 मिनिटं श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाला मध्ये सुरुवात करूया। सावधान। विस्टा आजच्या या सोहळ्याला उपस्थित असलेले प्रमुख अतिथी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आदरणीय नाव, सामाजिक कार्यकर्ते, आमचे सर्वांचे मार्गदर्शक
आदरणीय श्री प्रभाकरजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कोकण उत्सव लाईव्ह चॅनेलचे नागेशजी आंबोस्कर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण गुलाब पुष्प देऊन साहेबांचे या ठिकाणी स्वागत करावे. तसेच या ठिकाणी उपस्थित पंचायत समिती सदस्य आदरणीय सुप्रियाताई वालावलकर मॅडम यांचेही या ठिकाणी सहर्ष स्वागत. तसेच सामाजिक कार्यकर्ते सुहासजी परब साहेब यांचेही या ठिकाणी सहर्ष स्वागत. तसेच आदरणीय ढोडुकसे सर यांचेही या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे आदरणीय पांडुरंगजी मालवणकर साहेब यांचे कोकण उत्सव लाईव्ह या चॅनेलतर्फे सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती आहे कृपया स्थानापन्न व्हावे. उपस्थित आपणा सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. यानंतर दीप प्रज्वलन करून आपण या बक्षीस वितरण सोहळ्याचा शुभारंभ करणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा शुभारंभ होईल. आदरणीय जी प्रभाकरजी सावंत साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आपण या सोहळ्याचा शुभारंभ करीत आहोत. आदरणीय पांडुरंगजी मालवणकर साहेब, आदरणीय सुप्रियाताई वालावलकर मॅडम, आदरणीय सुहासजी परब साहेब, आदरणीय रवी कदम साहेब, या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी दीपप्रज्वलन करून आपण या सोहळ्याचा शुभारंभ केलेला आहे. माते लक्ष्मी देवीला प्रतिमेला पुष्प अर्पण करून या सुंदर अशा या सोहळ्याला आपण या ठिकाणी प्रारंभ करीत आहोत. सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची मी विनंती करतो. मित्रहो, कोकण उत्सव लाईव्ह हे यूट्यूब चॅनेल त्याचा गेल्या वर्षी नागेश आंबोस्कर यांनी आपल्या या संकल्पनेतून शुभारंभ केला व त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक दुर्लक्षित राहिलेल्या गोष्टी त्यांनी समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक हे भजन स्पर्धा, त्याचप्रमाणे गणेश दर्शन स्पर्धा. मित्रहो, भजन अर्थातच भारतीय संगीताचे मुख्य करून 3 प्रकार आहेत: शास्त्रीय संगीत, सुगम संगीत व लोकसंगीत. आणि या तीनही संगीतांचा जिथे मिलाप होतो आणि ती कला अर्थातच ही भजन कला. हा भक्ती संगीताचा एक प्रकार आहे आणि याची सुरुवात जवळजवळ सामवेदापासून झालेली आहे. श्री भगवद्गीतेच्या दशमस्कंदामध्येही या भजन परंपरेचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. भारतामध्ये भजनाचे खूप प्रकार आहेत. महाराष्ट्रामध्येही अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे या भजनाला स्थान आहे. सर्वात पहिल्यांदा नामसंकीर्तन प्रकार म्हणून भजन एक परिचित होते. वारकरी संप्रदायामध्येही या भजनाला एक वेगळं स्थान आहे.
संत तुकाराम महाराजांनी वैकुंठाला जाताना त्यांनी भजन करा सावकाश असा संदेश आपल्या अनुयायांना दिला होता. जिबले तुला काय धंदा घडोघडी भजरे गोविंदा असे भजनाचा महिमा सांगणारे पद संत गाडगे महाराज तसेच संत तुकडोजी महाराज यांच्या अनुयायांमध्येही लोकप्रिय आहे. भजन ही एक कला आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गणेशोत्सव आणि भजन यांचं एक खूप वेगळं असं नातं आहे, एक अतूट नातं आहे. आणि म्हणूनच या दोन्ही स्पर्धेंचं आयोजन एकाच वेळी करावं, गणेशोत्सवाच्या वेळी असावं या उद्देशाने या कोकण उत्सवला या चॅनेलने ही स्पर्धा आयोजित केलेली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भजन खूप वेगळ्या प्रकारे पाहिलं जातं, कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुवांनी स्वरचित केलेले अभंग आणि स्वतःच्या संगीताने हे गायन केलं जातं. आणि म्हणूनच या एका कलेला एक वेगळं स्थान मिळावं, आदराचं स्थान मिळावं, एक व्यासपीठ मिळावं या उद्देशाने, तसेच बुवांना अथवा या कलेला एक प्रोत्साहन मिळावं म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. आणि या स्पर्धेचं उत्तम असं एक भरघोस असा प्रतिसाद आपल्याला प्राप्त झाला. जवळजवळ ऑनलाईन गणेश दर्शन स्पर्धेसाठी जवळजवळ 30 ते 32 स्पर्धकांनी भाग घेतलेला होता आणि भजन स्पर्धेसाठी जवळजवळ 60च्या वरती स्पर्धकांनी भाग घेतला. त्यानंतर सुद्धा तारीख गेल्यानंतर सुद्धा अनेकांचे आंबेडकरांना फोन येत होते, परंतु त्यांनी एंट्री थांबवल्या आणि आपण ही स्पर्धेचं एक परीक्षण करण्यात आलं आणि या परीक्षणातून काही नंबर्स काढण्यात आलेले आहेत. विजेत्या स्पर्धकांनाही या ठिकाणी आपण पारितोषिक देणार आहोत. तसेच सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला सुद्धा प्रशस्तीपत्रक देऊन आपण गौरवणार आहोत. या सोहळ्यामध्ये पारितोषिक वितरण करत असताना सर्वप्रथम आपण गणेश दर्शन या स्पर्धेचा पारितोषिक सोहळा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी आदरणीय सुप्रियाताई वालावलकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण गणेश दर्शन स्पर्धा जिल्हास्तरीय झालेली होती, ही ऑनलाईन स्पर्धा होती आणि या विजेत्यांना गौरव करावा आपण अशी मी मॅडमला विनंती करतो. सर्वप्रथम या स्पर्धेमधील तृतीय क्रमांक विजेते अर्जुन आमडोसकर यांना या ठिकाणी आपण गौरव करीत आहोत. या स्पर्धेतील हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक अर्जुन आंबेडकर यांना प्राप्त झालेलं आहे. यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ध्रुव आंबेडकर याला प्राप्त झालेलं आहे. मॅडमच्या हस्ते आपण ध्रुव आंबेडकर त्याच्या वतीने स्वीकारत असलेला त्याचा बंधू खूप खूप अभिनंदन. आणि या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे ते अनंत धोंडी परब माटेकर यांना मॅडमच्याच हस्ते आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक विजेते यांना या ठिकाणी गौरवित आहोत. विजेत्या स्पर्धकांचं मनपूर्वक अभिनंदन. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावे. यानंतर जी आपण जिल्हास्तरीय ऑनलाईन भजन स्पर्धा घेतली होती, या स्पर्धेचा पारितोषिक सोहळा या ठिकाणी संपन्न करीत आहोत. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले तारादेवी भगवती प्रासादिक मंडळ भजन मंडळ केळूस
या भजन मंडळाचे बुवा श्री दीप्तेश केळुसकर यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता. आपणास सहभाग म्हणून या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. आदरणीय सुहासजी परब साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण केळुसकर यांचा या ठिकाणी सन्मानित केलेला आहे. त्याचप्रमाणे गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ किर्लोस गावठण येथील बुवा कुमार तेजस गाडीगावकर यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता. याचे या ठिकाणी मी सुहासजी परब यांना विनंती करतो की आपण या स्पर्धकाला सन्मानित करावे. त्याचप्रमाणे पावणाई रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ कसाल मर्तलवाडी या भजन मंडळाचे बुवा श्री रामकृष्ण मनोहर पेडणेकर यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता. यांनाही आपण या ठिकाणी श्री सुहासजी परब यांच्या हस्ते सन्मानित करीत आहोत. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी प्राप्त केलेलं आहे ते भवानी आई प्रासादिक भजन मंडळ शेळपी या भजन मंडळाचे बुवा श्री सुरेश गायकवाड यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त केलेलं आहे. यांना आपण या ठिकाणी गुरुकुल अकॅडमीचे डोनोक्से सर यांच्या हस्ते या ठिकाणी गौरव करीत आहोत. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व रोख पारितोषिक या स्वरूपामध्ये या पारितोषिक आपण वितरित करीत आहोत. मनपूर्वक अभिनंदन. यानंतर या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालेले श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ किर्लोस गावठणवाडी येथील बुवा या भजन मंडळाचे बुवा श्री दशरथ गाडीगावकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते श्री पांडुरंग मालवणकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी बुवा श्री दशरथ गाडीगावकर यांना द्वितीय पारितोषिक देऊन सन्मानित करावे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व रोख पारितोषिक या स्वरूपामध्ये या विजेत्यांना या ठिकाणी आपण गौरव करत आहोत. मनपूर्वक अभिनंदन. आणि यानंतर या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक श्री देव शिवारी प्रासादिक भजन मंडळ ओरोस खरियेवाडी या भजन मंडळाचे बुवा श्री रवी कदम यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करतो. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री प्रभाकरजी सावंत साहेब यांच्या हस्ते आपण बुवा श्री रवी कदम यांना या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक शाल, श्रीफळ, रोख रक्कम व सन्मानपत्र याद्वारे आपण या विजेत्यांना या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. बुवा श्री रवी कदम यांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन. ही स्पर्धा आयोजित केलेली होती आणि या स्पर्धा पूर्णतः याला कोणत्याही स्पर्धेला या एंट्री फी नव्हती, मोफत अशी एंट्री होती. या कोकण उत्सव लाईव्ह या चॅनेलचे नागेशजी आंबोसकर यांनी स्पर्धा आयोजित केलेली होती. सर्व विजेत्या स्पर्धकांचे खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. यानंतर या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले गुरुकुल अकॅडमीचे
आदरणीय श्री ढोनुकसे सर यांना मी विनंती करतो की आपण शुभेच्छापर 2 शब्द व्यक्त करावे. कोकण उत्सव लावी या चॅनेलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्पर्धा आणि या स्पर्धेमधील आज बक्षीस वितरण समारंभ आणि समारंभासाठी उपस्थित असलेले मान्यवर माननीय मालवणकर मॅडम, सावंत सर, त्याचबरोबर परब सर, मालवणकर सर आणि इतर सर्व मंडळी ज्यांनी हे चॅनल ओपन केले गेले ते म्हणजेच नागेशजी, त्याचबरोबर डॉक्टर सावंत सर, डॉक्टर आहेर सर आणि इतर सर्व मंडळी ज्यांच्या माध्यमातून आपल्या या चॅनलच्या वेगवेगळ्या जे उपक्रम राबवले जात आहेत त्यामध्ये विशेषतः विचार केला गेला तर आपल्या जिल्ह्यामध्ये असणारे एक नाविन्यपूर्ण म्हणजेच की भजन स्पर्धा. भजन ही परंपरा सरांनी याविषयीचा इतिहास थोडक्यात सांगितला गेला आपल्याला, पण खऱ्या अर्थानं आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर भजनातून आणि अध्यात्मकडे जायचं असेल तर भजनाची खरंच गरज असते. आणि आपल्या या गणेशोत्सवाच्या दरम्यान वेगळ्या स्वरूपाची भजनं आपल्याला ऐकायला मिळत असतात, पाहायला मिळत असतात. आणि ही जी काही भजन परंपरा आहे ती आपल्या जनमानसामध्ये समाजामध्ये जावी, ती ऐकण्यासाठी मिळावी आणि यातून स्पर्धा लावी जेणेकरून यांच्यामध्ये आपल्या सर्वांच्यामध्ये एक प्रकारचं मोटिवेशन तयार होईल की आपण आणखीन वेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी घेता येईल. त्यामुळे पहिला जो उपक्रम खूप कौतुकास्पद असाच होता. त्यानंतर जो घेतला गेला उपक्रम तो मध्ये गणेश विसर्जन या संदर्भातले सुद्धा जे दुसऱ्या स्वरूपात घेतलं होतं. त्याचबरोबर सर मला मगाशी बोलता बोलले की या व्यतिरिक्त सुद्धा काही उपक्रम घेतले आहेत. यामध्ये पर्यटन भ्रमंती असतील, गडकोट किल्ल्यांच्या भ्रमंती असतील की ज्या माध्यमातून आपल्याला ज्या ऐतिहासिक घडामोडी आहेत आपल्या जिल्ह्याच्या घडलेल्या आहेत त्या सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी विनंती करतो की आपण सर्वांनी या चॅनलच्या माध्यमातून सबस्क्राईब करून आणखी आपल्या इतर मंडळींना आपण शेअर करून जेणेकरून ज्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळू शकतीलच. त्याचसोबत कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी दक्षता याविषयी सुद्धा डॉक्टर सावंत सर यांनी सुद्धा आपली मुलाखत या चॅनलवर सादर केलेलीच आहे आणि ती आपल्याला पाहायला मिळेलच. त्यामुळे सर्वांना मी तुम्हा सर्वांना प्रथमतः या चॅनलकडे सबस्क्राईब करण्याच्या दृष्टीने मी पहिल्यांदा सांगतो. त्याचबरोबर हा एक उपक्रम सर्व मंडळींनी आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याचा एक लौकिक व्हावा या दृष्टीने आपल्या उपक्रम घेतलेल्या हाती त्या उपक्रमालाही मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशाच प्रकारचे वेगळे उपक्रम यावेळी जेणेकरून आपल्या सर्व जनसमाजामध्ये याचं प्रतिबिंब उमटेल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याचबरोबर मला बोलण्याची 2 शब्द संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे व्यक्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. कोकण उत्सव लाईव्ह या यूट्यूब चॅनेल मार्फत ही स्पर्धा आयोजित केलेली होती. ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी अनेक दिवस अनेक जण सर्व संचालक मंडळी खूप परिश्रम घेत होती आणि या स्पर्धेमध्ये एक प्रोत्साहन मिळावं म्हणून काही मंडळींनी ही स्पर्धा पुरस्कृत केलेली होती. त्यामध्ये आदरणीय डॉक्टर पूर्णेंदू सावंत सर, डॉक्टर राहुल सुतार, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संतोषजी वालावलकर साहेब, तसेच अभिजित राणे, भोमजी परमार, त्याचप्रमाणे प्रभाकर परब या सर्व मंडळींनी ही स्पर्धा पुरस्कृत केलेली होती. त्या सर्वांचेही मनपूर्वक मी ऋण व्यक्त करतो. या सोहळ्याला उपस्थित असलेले प्रमुख अतिथी मान्यवर आदरणीय सौ सुप्रियादेवी वालावलकर यांना मी विनंती करतो की ते आपण शुभेच्छापर 2 शब्द व्यक्त करावे. नमस्कार. कोकण उत्सव लाईव्ह या माध्यमातून आज इथे भजन मंडळांचा सत्कार होत आहे आणि या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रभाकरजी सावंत साहेब, त्याचबरोबर इथले सामाजिक कार्यकर्ते अमोल मालवणकर, आमचे दुसरे सामाजिक कार्यकर्ते सुहास परब, आमचे मार्गदर्शक ढोनुकसे सर, आमचे दोन्ही डॉक्टर या गोविंद सुपर मार्केटचे तारे आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते ना आमडोसकर, त्याचबरोबर गोविंद सुपर मार्केटमधले सर्व बंधू भगिनींना आणि उपस्थित सर्व. आज खरं तर आनंद होतोय की भजन मंडळासारखा कार्यक्रम यांनी आमडोसकरांनी इथे राबवला. खरं तर ते काम आम्ही केलं पाहिजे होतं, पण एक शेतकरी कुटुंबातील इथे आलेले आहेत दुसऱ्या गावात आणि त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवलाय. जेव्हा कोरोनाच्या महामारीत आपण एकमेकांकडे जात नव्हतो किंवा सगळ्यावरच बंदी आलेली होती, भजन काय किंवा फुगड्या काय इतर कोणतेही कार्यक्रम आपण करू शकत नव्हतो,
तर त्यावेळी त्यांनी एक आपलं शक्कल लढवली आणि हे चॅनेल काढलं आणि इतरांना व्यासपीठ मिळवून दिलं. खरं तर प्रतिभा सगळ्यांकडे असतात, पण त्या जागवण्यासाठी एक कोणतरी जागवणारा लागतो आणि हे काम इथे आंबडसकरांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं आपल्या सर्वांतर्फे अभिनंदन करते. त्याचबरोबर त्यांनी एक छोट्या गोष्टीतून आपल्या चॅनेलला एक चॅनेलमधून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. आपले आता हे मुंज दुकानदार आहेत, ते झाडू बनवतात, तर ते कसं बनवतात ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणजे आपल्यासारखं माणूस पण ते थोड्याशा प्रॅक्टिसने तशी झाडू बनवू शकतो. किंवा ते भ्रमंती केल्याने आताच धनुष्य सरांनी उल्लेख केला की भ्रमंती किंवा इतर ज्या छोट्या गोष्टी आहेत, त्यांनी गौरीचे वंशे कसे भरायचे तेही त्यांनी त्या चॅनेलवर दाखवलेलं होतं. म्हणजे बारीक सारीक गोष्टीतून आपणही काही आपल्याकडून जर चुका होत असल्या तर त्या आपण सुधारू शकतो असं सर्वांना त्यांनी ज्ञान प्राप्त करून दिलं याबद्दल. आणि आज इथे एक छोटेखानी कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करते. आणि आज इथे मला बोलण्यासाठी संधी दिला त्याबद्दल आभार मानते आणि इथेच थांबते. जय. धन्यवाद मॅडम. त्यानंतर या स्पर्धेतील सहभाग घेतलेले व प्रथम क्रमांकाचे विजेते बुवाश्री रवी कदम साहेब आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. व्यासपीठावर असलेले आजचे मान्यवर प्रमुख पाहुणे, आमच्या पंचायत समिती सदस्य सुप्रियाताई वालावकर, प्रभाकरजी सावंत, पांडू मालनकर, सुहास परब, कोकण उत्सवचे संचालक म्हणा सर्वा, नागेश आंबडसकर, सर्वांचे मी आभार मानतो. खरोखर म्हणजे ताईने सांगितल्याप्रमाणे की छोटे छोटे जे कार्यक्रम आहेत, जे ग्रामीण भागात असो किंवा शहरी भागात, ते लोकांपर्यंत कसे पोहोचवायचे यातून चांगल्या प्रकारचा मी तो म्हणजे हा विषय समोर ठेवून हा कुठला म्हणजे पक्षाचा म्हणा किंवा कुठला हा कार्यक्रम न करता त्यांनी एक स्वतंत्र असं एक मनात विचार हे करून एक चांगल्या प्रकारे एक कार्यक्रम राबवला म्हणा. आणि त्यातून आमच्यासारख्या सर्वसामान्य म्हणजे आम्ही काय मोठे कलाकार नाही, पण ज्या कलाकारांना आज संधी देऊन एक लोक आता मग जिल्ह्यात तरी ओळखायला लागले. म्हणजे बुवा रवी कदम बुवा किंवा आता माझे दोघे तिघे शिष्य आहेत इथे, दशरथ घाडियावकर, अनंत घाडियावकर, पेडणेकर. मग एक ते एक समाधान वेगळं झालं की त्यातून बाबा काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे सर्वसामान्य लोकांपर्यंत एक भजन प्रेमीना असू दे किंवा एखादा जो कलाकार असतो म्हणजे गणपती बनवणारा म्हणा किंवा अन्य कुठल्या मार्गातून त्यातून चांगल्या प्रकारे हे जे काही गोष्टी करतायत ते चांगल्या प्रकारे ते चालू ठेवावे. माझ्याकडून एक सामान्य बुवाकडून त्यांना एक शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी अनंत घाडिगावकर बुवा जे दशावतार यामध्ये बुवा आहेत, त्यांना आपण या ठिकाणी गुलाबपुष्प देऊन सन्मानित करीत आहोत. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री प्रभाकरजी सावंत साहेब यांना मी विनंती करतो की आपण या छोट्या कलाकाराचा या ठिकाणी सन्मान करावा. हा सोहळा या ठिकाणी ज्यांच्यामुळे संपन्न होत आहे, ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी आज एकत्र जमलेलो आहोत, या कोकण उत्सव लाईव्ह या चॅनेलचे सर्वा नागेशजी आंबडोसकर, आपण त्यांना सन्मानित नाही केलं तर कदाचित हा सोहळा पूर्ण होणार नाही. तरी आजच्या या सोहळ्याचे प्रमुख अतिथी प्रभाकरजी सावंत साहेब व आदरणीय वालावलकर मॅडम, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण नागेशजी आंबडोसकर यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करावे.
आपल्याला माहिती आहे की कोरोनाचा काळ अजून संपलेला नाही आणि 2 वर्ष गेली अविरत आमच्या या गोविंद सुपर मार्केटमध्ये आमच्याकडे मगाशी मी म्हटलं आमचे 2 तारे खरोखरच ते तारे आहेत. एक म्हणजे आहिर डॉक्टर आणि दुसरे म्हणजे सावंत डॉक्टर. तर रात्री सकाळी 8 वाजता वगैरे ते येतात इथे आणि येणाऱ्या लोकांना सेवा देतात ते रात्री 8 वाजेपर्यंत. पण घरी गेले आणि आम्ही एखादा फोन केला की अमुक अमुक घराकडे जरा जा किंवा कोणाला बरं नाही सलाईनचं बघा तर कधीही त्यांनी नाही म्हटलेलं नाही. त्याचबरोबर आमचे सुतार सर पण आहेत त्याचं राग घालू का तर त्याबद्दल आणि आमचे आहिर मॅडम पण आहेत. तर एक प्रामुख्याने दोघांचा या सत्कार इथे आमच्यातर्फे स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. सावंत डॉक्टर आणि आहिर डॉक्टर आणि आमचे सन्माननीय मार्गदर्शक सावंत साहेब त्यांचा सत्कार करते. खरं म्हणजे आम्ही आमचं कर्तव्य करत असतोय आणि करत राहू. आपण दिलेली एक कौतुकाची थाप नक्कीच आमच्यासाठी प्रेरणा आहे. यानंतर या सोहळ्याचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री प्रभाकरजी सावंत साहेब यांना मी विनंती करतो की आपण शुभेच्छा व मार्गदर्शनपर 2 शब्द व्यक्त करावे. व्यासपीठावर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्यासोबत उपस्थित असणाऱ्या आमच्या सहकारी सुप्रियाताई आणि माझे नेहमीच सोबत असणारे आमचे मित्रवर्य पांडू मालवणकर असतील, सुहास असेल सर आणि आज नव्याने ज्यांची ओळख झाली. खरं तर ओरोसला असून चॅनल असूनही आणि माझ्यासारख्या माणसांची ओळख झाली नाही यामध्ये माझी काहीतरी चुकी आहे असं मला वाटतं. त्याचप्रमाणे अहिर सर असतील, पूर्णेंद्र असतील, सुतार सर असतील आणि सगळीच रवी कदम असतील, सगळीच मान्यवर मंडळी. मित्रांनो, खरं तर काल संध्याकाळी सुप्रियाताईंचा फोन आला काल रात्री आणि म्हणाली असं असं उद्या कार्यक्रम आहे, तुम्हाला यायला मिळेल का. तर एखाद्या कार्यक्रमाला जायचं म्हटल्यानंतर आपल्याला एक माहीत असावं लागतं कार्यक्रम कोणत्या विषयाचा आहे आणि काय. सुप्रियाताईकडनं मी जुजबी माहिती घेतली आणि मग कळलं की या कॉम्प्लेक्समध्ये असणारा एक तरुण एक चांगल्या पद्धतीचं लाईव्ह चॅनल चालवतो आणि एक वेगळे उपक्रम राबवतो. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की अवश्य उद्याच्या कार्यक्रमाला मी हजर राहील. खरं तर कसं आहे की मला माझ्या माहितीप्रमाणे अशी युट्यूब चॅनल आणि पत्रकारितेमध्ये काम करणारी 70हून अधिक आहेत. आम्ही राजकीय क्षेत्रात काम करतो त्यामुळे सगळेजण आम्हाला नेहमी अप्रोच होतात. पण अशा पद्धतीने कोकणची परंपरा जपणारं, कोकणचा वारसा जपणारं किंवा त्या गोष्टीला उजाळा देणारं एखादं चॅनल एखाद्या तरुण मुलाने काढावं. खरं तर ह्या सगळ्याला थोडीशी पदरमोड असते आणि अशा पद्धतीने एक चॅनल काढावं आणि त्यांनी अभिनव अशा स्पर्धा या ठिकाणी राबवाव्यात. हे खूप चांगलं काम आहे. वर्षभर जरी या चॅनलला झालं असेल तरी मला वाटतं सबस्क्रायबर चांगल्या पद्धतीचे चांगल्या संख्येने असतील आणि आता आमच्याशी त्यांची ओळख झाल्यानंतर त्यांचे सबस्क्रायबर वाढवायची जबाबदारी आमची राहील. कारण अशा चांगल्या उपक्रम करणाऱ्या तरुणांना चांगल्या प्रकारची संधी दिली पाहिजे. मी मगाशी जसं म्हटलं जसं कोकणची परंपरा, कोकणचा वारसा जपणारं जे काय आहे आपल्या जिल्ह्यामध्ये ते लोकांसमोर जाणं गरजेचं आहे. केवळ ब्रेकिंग न्यूज आणि बातमीच्या उद्देशाने चॅनेल काढणं किंवा काही विनोदाच्या दृष्टीने चॅनेल काढणं ही एकदम कॉमन गोष्ट झालेली आहे. कारण मी थोडंसं कधीतरी काहीतरी लिहितो. तुम्हाला माहित असेल की आपल्या जिल्ह्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांचा आपण शोध घेतला पाहिजे आणि जिल्ह्यासमोर आणल्या पाहिजेत. एक कालचं उदाहरण सांगतो की वजराटमध्ये आम्ही एक कार्यक्रम केला. जिल्ह्यातल्या किंबहुना वेंगुर्ल्यातल्या काही लोकांना माहित नाही की 1952 सालापासून जिथे हातमाग आणि यंत्रमागाचं काम चालू आहे आणि त्या गावामध्ये 100हून अधिक लोक ही हातमाग यंत्रमाग कारागीर आहेत. म्हणजे मोठा एक उद्योग त्या ठिकाणी उभा राहू शकतो. अशा पद्धतीने नवीन नवीन गोष्टींचा शोध घेतला पाहिजे आणि मला वाटतं नागेशजी अशा पद्धतीच्या शोधात असतील आणि आम्ही त्यांना मदत करू.
आता भजनाचा विषय आला तर अगदी खरं सांगायचं तर भजनामधलं मला फारसं काही कळत नाही, पण सुदैवाने कान चांगले आहेत त्यामुळे काय चांगलं काय वाईट एवढं मी सांगू शकतो. आणि आज इथे आल्यानंतर लक्षात आलं की आमच्या घरी दरवर्षी न चुकता भजन करणारे रवी कदम बुवा हे सर्वोत्कृष्ट बुवा आहेत, एक नंबरची बुवा आहेत याचं मला खात्री झाली. आणि मग एवढी वर्ष आपण रवी कदम बुवांना बोलवतो, भजन करून घेतो, सेवा करून घेतो, त्याचा अर्थ आपल्याला भजनातला थोडासा कान आहे असं म्हणायला हरकत नाही. रवीजी तुमचं आणि सगळेच या सगळे विजेते स्पर्धक असतील दोन्ही स्पर्धांमध्ये, त्या सगळ्यांचं अभिनंदन, सहभागी स्पर्धकांचं अभिनंदन. नागेशजी, दुसरं तुम्हाला एक सुचवायला, या गणेश ह्या सगळ्या विषयाला लागून जिल्ह्यामध्ये आता एक मोठी चळवळ चालू आहे. गोमेय गणपती, जे मूर्तिकार कलाकार आहेत त्यांना एक नवीन प्रकार आला. म्हणजे आपल्याकडे आता वर्षानुवर्ष मातीच्या मूर्ती होत्या, फार तर शाडूच्या करत होतो आपण. नंतर थोडासा काळ बदलला आणि आधुनिकतेकडे गेलो, हलक्या मोठ्या आणि करायला आणि दराला स्वस्त अशा पीओपीच्या मूर्ती आपण घेतल्या. ते पीओपीच्या मूर्ती वापरणं फार घातक आहे. म्हणून आता त्याच्या पुढचं माळगावकर सर असतील, कदाचित तुम्हाला माहित असेल, हे एक निवृत्त कला शिक्षक होते माळगाव हायस्कूलचे, आणि ते माळगावकर सरांनी गोमेय गणपती हा प्रकार आता जोरात आणलेला आहे. म्हणजे त्याला लोकांना मान्यता द्यायचं. गोमेय गणपती म्हणजे काय असतं, 60% माती आणि 40% गाईचं शेण याच्यापासून छोट्या छोट्या मूर्त्या तयार करायच्या. त्याला रंगवलं तरी चालतं, नाही रंगवलं तरी चालतं. अशा पद्धतीने गोमेय केल्यानंतर आपली संस्कृती जपल्यासारखं होईल. गाईचं शेण त्यामध्ये असतं, ते खूपच, आणि ह्या मूर्ती परत वजनाने हलक्या असतात. तर अशा मूर्तींच्या काही कार्यशाळा बनवण्याचं, संपूर्ण जिल्ह्याभरात कार्यशाळा घेण्याचा आपला एक प्रयत्न आहे. मी निश्चितच तुम्हाला त्यासाठी आमंत्रित करेन. आणि तुम्ही अशा प्रकारचे छोटे छोटे उपक्रम तुम्हाला जे काही राबवायचे असेल त्यासाठी आमचं नेहमीच सहकार्य राहील. दुसरा विषय, 2 डॉक्टरांबद्दल इथे उल्लेख केला गेला, त्यांचा सन्मान केला गेला. मलाही खूप याविषयी भरभरून बोलावंसं वाटेल. त्याचं कारण असं आहे की आईर सर किंवा पूर्णेंद्रू या दोघांबद्दल जर आजूबाजूच्या खेड्यांमध्ये गेलं, काल मी पोखरणच्या एका आमच्या बूथ प्रमुखाच्या घरी गेलेलो आणि त्या ठिकाणी पूर्णेंद्रूंचं नाव आलं की अत्यंत कमी वेळात, ती वाचली नाही सुदैवाने, पण अशा सगळ्या सेवा देणारे, किंवा आमच्या तर रानमांबुळी ओरसच्या गावांमध्ये कधी कुणाचं काही बरं वाईट झालं तर आमच्या सगळ्यांच्या अगोदर डॉक्टर तिथे उपस्थित राहतात. म्हणजे या कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा इथे इतके पेशंट या दोघांनी तपासले आणि त्यांच्यावर उपचार केले. त्यामुळे अशी माणसं या संकुलमध्ये आहेत, हे संकुलचं पण भाग्य आहे असं मला वाटतं. तर त्यांना आणि सगळ्यांनाच शुभेच्छा देतो. त्या भजनाचा विषय निघाला म्हणून एक उल्लेख इथे करणं निश्चित क्रमप्राप्त ठरतं. आपल्या सगळ्यांचे कैलासवासी, म्हणजे परवाच ज्यांचं निधन झालं ते स्वर्गीय प्रमोदजी सुतार, यांनाही खऱ्या अर्थाने त्यांची आठवण काढली पाहिजे की भजन क्षेत्रामध्ये त्या माणसाचं खूप मोठं काम आहे. आणि पोखरण इथले ते रहिवासी आहेत, तर त्यांचाही या ठिकाणी उल्लेख केल्या वाचून हा सगळा विषय संपणार नाही असं मला वाटतं. ह्या स्पर्धेला बोलवलात, खूप खूप सगळ्यांचा, म्हणजे अत्यंत नीटनेटका आणि छोटासा असलं तरी सुद्धा छान कार्यक्रम आपण आयोजित केला. त्याबद्दल नागेशजी आणि सगळीच याची संचालक मंडळी त्यांना शुभेच्छा देतो. आणि 1 वर्ष झालं, पुढच्या वर्षभरामध्ये या चॅनलचे सबस्क्रायबर 50,000च्या वरती जाऊ दे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला नवीन नवीन गोष्टी सुचू दे, लोकांना जे काही उपयोगी आहे. आता हे सगळं डिजिटल युग आहे, त्यामुळे तुमचा कार्यक्रम छोटा झाला, आता आपण समजा एक 10-20 लोकांमध्ये कार्यक्रम इथे केला तरी या युट्यूबवर गेल्यानंतर तो 10-20 हजारांच्या संख्येने परत बघितला जातो. त्यामुळे अशा चॅनलचं खूप महत्व आहे. मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मी कार्यक्रम सुरू करतानाच म्हटलं की आमचे मार्गदर्शक व आदरस्थान, त्याचं कारणच ते होतं कारण गेली 10 वर्षापेक्षा अधिक काळ जवळजवळ मी सावंत साहेबांबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक क्षेत्रामध्ये व अन्य क्षेत्रामध्ये काम करतोय. कोणत्याही गोष्टीला दुर्लक्षित गोष्टी असतात, किंवा कोकणची परंपरा, किंवा एखादा कलाकार असेल किंवा कोणताही एखादा जो वंचित असेल, असा दुर्लक्षित राहिलेला व्यक्ती असेल, त्याला समाजासमोर आणून त्याला मानाचं स्थान देणं, खरंच हे खूप मोठं कार्य त्यांच्या या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. नागेशजी आंबोजकर यांना त्यांनी आता शब्द दिला की पुढच्या आपण त्यांच्या सोबत आहोत. मला खरंच विश्वास आहे की सरांनी जरा शब्द स्वीकारला आणि नागेशजींना स्वीकारलं तर नक्कीच या चॅनेलचं व नागेशजींचं सोनं होईल आणि हे पुढे भविष्यात नक्कीच घडेल अशी मी आशा व्यक्त करतो, शुभेच्छा व्यक्त करतो. या सोहळ्याला वेळात वेळ देऊन उपस्थित असलेले आमचे आदरणीय प्रमुख अतिथी श्री प्रभाकरजी सावंत साहेब, धावपळीच्या या शेड्यूलमध्ये सुद्धा
ते या ठिकाणी उपस्थित झाले. या ठिकाणी आपण उपस्थित राहिल्याबद्दल कोकण उत्सव लाईव्ह या चॅनेलच्या माध्यमातून मी आपणा सर्वांतर्फे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या सोहळ्यासाठी उपस्थित पंचायत समिती सदस्या आदरणीय सौ सुप्रियाताई वालावलकर मॅडम याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या. आम्हा सर्वांच्या वतीने मी त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या सोहळ्यासाठी उपस्थित आदरणीय श्री सुहासजी परब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीने मी आपला आभारी आहे. त्याचप्रमाणे गुरुकुल अकॅडमीचे संचालक संस्थापक आदरणीय ढोणुकसे सर हे या ठिकाणी वेळात वेळ देऊन उपस्थित राहिले. सरांचेही सर्वांतर्फे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे उपस्थित श्री पांडुरंग मालवणकर साहेब यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. सर्व उपस्थित आपण राहिलेले सर्व मंडळी, मान्यवर, भजनी बुवा, आपणा सर्वांचे आम्ही कोकण उत्सव लाईव्ह या चॅनेलतर्फे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. व आजचा सोहळा या ठिकाणी समाप्त झाला, संपन्न झाला असे मी जाहीर करतो. यानंतर अल्पोपहार घेऊन आपणा सर्वांना मी विनंती करतो की आपण अल्पोपहाराचा स्वाद घ्यावा.